तुम्ही राजकारणात विशेष रस ठेवणारे व्यक्ती असाल तर ही आजची कविता फक्त आणि फक्त तुमच्याच मनोरंजनासाठी मी निवडली आहे असं हमखास तुम्ही समजा. कवितेचं नाव आहे सब घोडे 12% आणि विंदा करंदीकरांनी ही कविता 1952 साली लिहिली होती. या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे की ही कविता तुम्ही तेव्हा ऐकली असेल, म्हणजे जुन्या काळात ऐकली असेल, आज ऐकाल किंवा आजहून 20 वर्षांनंतर जरीही ऐकलीत तरीही ही कविता तितकीच रिलेटेबल आणि योग्य वाटते. आणि हेच या कवितेचं दुर्दैव आहे असं विंदा करंदीकर स्वतः एका कार्यक्रमात म्हणाले होते. विंदा करंदीकर हे खरं तर सामाजिक विषयांवरती कविता करणारे व्यक्ती होते किंवा सामाजिक विषयावरती भाष्य करणारे कवी होते. पण ही कविता मात्र त्यांनी राजकारणावरती लिहिली होती. आणि सब घोडे 12% ही मराठीतली खूप एक गाजलेली म्हणसुद्धा आहे. आता ही म्हण या कवितेनंतर आली का कविता होण्याआधीच ही म्हण गाजलेली होती हे मला खरं तर माहीत नाही. पण या एका वाक्याचा, या एका म्हणीचा अर्थ असाच होतो की वेगवेगळ्या कॅटेगरीच्या माणसांना किंवा वेगवेगळी वैयक्तिक वैशिष्ट्ये असलेल्या माणसांना एकाच मापात मोजणे. आणि राजकारणात हे खूपच योग्यरित्या लागू पडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कविता ऐकूया, त्याच्यानंतर मी एक गमतीशीर किस्साही सांगेन. कवितेचं नाव आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्हीच पेरा तुम्हीच कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा तोच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा जुना स्वार. याच्या लाता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी, कोण देईल यांची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवी माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी छक्के, सब घोडे 12%, सब घोडे 12%. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरी जेव्हा सगळी वडीलधारी माणसं जमतात किंवा वडिलांची मित्र कंपनी जमतात तेव्हा सगळ्यात जास्त रंगणारा विषय म्हणजे राजकारण. आणि सगळ्यांची वेगवेगळी मते असतात, सगळ्यांचे वेगवेगळे आवडणारे लीडर्स असतात. आणि शेवटी एकमेकांची मते जुळेनाशी झाली की मध्येच एक काका उठतात आणि म्हणतात की जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, सगळे राजकारणी एकसारखेच असतात, सगळे एका माळेचे मणीच असतात. हाच या कवितेचा एक्झॅक्ट अर्थ आहे, सब घोडे 12%. तुम्हाला आजची ही कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा. राजकारणाविषयी मला तुमचं मत जाणून घ्यायला खरंच आवडेल. ते तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काव्यमनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयावरच्या छान छान कविता मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.